नमस्कार, एस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील दसवेल येथे गेल्या 15 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद केले आहे। जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात बिबट्या वाघांची संख्या वाढल्याने शेत शिवारात असंख्य पाळीव प्राणी, कोंबड्या, कुत्री यांचा पडसा पाडून नुकसान करत होते। त्याचबरोबर आतापर्यंत अनेक व्यक्तींवरील जीवघेणा हल्ला झाला आहे। त्यापैकीच दसवेल मांगीतुंगी रस्त्यावरील हावल्या शिवारात शेतकरी प्रवीण महादू पवार यांच्या शेती परिसरात 2 बिबट्यांनी गेल्या 15 दिवसांपासून धुमाकूळ घातला होता। त्यातील एका बिबट्याने शेतात काम करणाऱ्या व्यक्तीवर जीवघेणा हल्लाही केला होता। पवार यांनी ताहराबाद येथील वनपरिक्षेत्राचा अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांना कळवल्यानंतर मालेगाव येथील उपवन संरक्षक शेखर तनपुरे, वनपरिक्षेत्राचा अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांच्या शेतामध्ये पिंजरा लावण्यात आला होता। सदर बिबट्या पिंजऱ्याजवळ येऊन वारंवार हुलकावणी देत असताना अखेर मंगळवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला। सदर बिबट्याने पिंजरा तोडण्याचाही प्रयत्न केला असता काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। संबंधित वनाधिकारी शर्माळे, वनपरिमंडळ अधिकारी तुषार देसाई, वनसंरक्षक संदीप गायकवाड, निलेश कोळी, देवकाते, वनमजूर वाहन चालक यांनी सदर बिबट्यास ताहराबाद येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा चौबे यांनी वैद्यकीय तपासणी केली असता सदर बिबट्या साधारण 7 वर्ष वयाचा नर जातीचा असल्याचे निदर्शनास आले। याबाबत सर्व कारवाई पूर्ण करून बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येईल असे वन विभागाकडून कळवण्यात आले। दरम्यान कांदा, गहू व इतर पिकांना शेतात पाणी भरणे सुरू असून काही पिके काढणीला आले आहेत। बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। संबंधित वन विभागाने योग्य ती कारवाई करून पिंजऱ्याची संख्या वाढवून बिबट्या वाघ जेरबंद करावेत अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केलेली आहे। दरम्यान ताहराबाद वन परिक्षेत्रांतर्गत फक्त 4 पिंजरे असल्याने अजून 25 पिंजरे उपलब्ध व्हावेत यासाठी वरिष्ठ वन विभागाला लेखी कळवण्यात आले आहे असे ताहराबाद वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांनी कळवले आहे। बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्यावर उपाययोजना म्हणून वन विभागाने बिबट्या पकडल्यानंतर नसबंदी केली तर बिबट्यांचा वावर कमी होण्यास मदत होणार आहे अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली। दरम्यान या भागामध्ये अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कुमार भांबरे, ताहराबाद। धन्यवाद।